ग्रुप ग्रामपंचायत गलांडवाडी नंबर 1 आणि व्यसनमुक्त युवक संघटनेचे असे हे तरुण तडफदार कार्यकर्ते बघा. ग्रामपंचायतची मुलं आणि व्यसनमुक्त युवक संघटनेच्या मुलांच्या माध्यमातून खरं तर गलांडवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे. आज हे ग्राम स्वच्छता अभियान गलांडवाडी गावच्या प्रवेशद्वाराच्या जवळच असलेली जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी स्वच्छता अभियान केले. खरं तर या ठिकाणी गेल्या वादळ पावसाळ्यामध्ये जास्त कचरा झाला होता, मातीचा ढिगारा साठला होता. तो खोऱ्याने ओढावा लागला, तो झाडूने खरडून झाडावा लागला, आजूबाजूचं गवत काढण्यात आलं. रविवारचा दिवस कुठेतरी मुलं टीव्ही बघत बसत असतील किंवा मोबाईल पाहत असतील, तर अशा वेळामध्ये त्यांनी तसाच टाइमपास न करता त्यांनी देशाच्या विकासासाठी, खरं तर समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी करावं हा हेतू लक्षात ठेवून ही मुलं सकाळी खरं तर क्रिकेट खेळायला सुद्धा मुलं सोबत होती ही. आणि व्यायाम झाल्यानंतर मग नंतर आज रविवार म्हटलं तर ग्राम स्वच्छता अभियान झालं पाहिजे. आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर महाराज यांच्या प्रेरणेतून गावामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य, त्याचबरोबर ग्राम स्वच्छतेचं कार्य, अनेक प्रकारचे प्रेरणादायी उपक्रम गलांडवाडी गावामध्ये सुरू झाले. आणि त्याचाच एक भाग म्हणून, त्याचाच एक उपक्रम म्हणून मी खरं तर ही ग्राम स्वच्छता सुरू ठेवलेली आहे. वादळाने किंवा पावसाने अनेक ठिकाणची धूळ त्या ठिकाणी येऊन साठली. खरं तर त्या ठिकाणी ओला गाळ होता सगळा, तो चांगला सुकू दिला आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप व्यवस्थित अशी साफसफाई सुरू आहे बघा. लहान मुलं तर सोबत आहेतच, परंतु त्याचसोबत गावाच्या सेवेसाठी एक स्वतःचा खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी आज फलफले साहेब सुद्धा त्या ठिकाणी, रविवारचा दिवस होता तर श्रमदानासाठी आपला पण वेळ थोडासा सत्कारणी लावावा म्हणून त्यासाठी फलफले साहेब सुद्धा उपस्थित होते. खरं तर हे कार्य जे आहे ना ते समाजसेवेचं कार्य आहे. स्वतःच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ कोणत्याही व्यक्तीचा याच्यामध्ये नाही. फक्त आणि फक्त गावाची सेवा व्हावी, मुलांना 4 गोष्टी चांगल्या शिकता यावी. आणि दुसरं की आपण जे गावामध्ये उपक्रम राबवतो त्याच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांनी याचा आदर्श घ्यावा की रविवारचा दिवस जो असतो त्याच्यासाठी थोडंसं लहान मुलांना जर आपण श्रमदानासाठी बाहेर घेतलं, श्रमदानासाठी थोडासा वेळ त्यांचा घालवला, तर ही किती छोटी मुलं आहेत बघा. हा नवनाथ गोसावी यांचा चिरंजीव आहे. खूप लहान वयामध्ये भार्गव ढवळे असतील, अनेक छोटी छोटी मुलं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात बघा. प्रत्येक रविवारी ही मुलं साथ देत असतात. आणि या चिमुकल्यांच्या हाताने हे ग्राम स्वच्छता अभियान अशा पद्धतीने खूप आनंदात हसत खेळत पार पडलं आणि तो सगळा परिसर खूप स्वच्छ झाला.